कपिले, अगं याच कारणामुळे भक्त म्हणून तू आवडतेस आम्हाला. आम्हाला ठाऊक होतं की तू लोकांचा विचार करणार. नजर चुकीने हे काजू बदाम दुष्काळग्रस्तांना पाठवायचे राहिले होते, पण त्यांना पाठवता यावे म्हणून तू हे वर काढलेस ना. वा 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 बाळा, हा सुकामेवा दुष्काळग्रस्तांकडे पाठवायची व्यवस्था कर. चल. जशी आज्ञा स्वामी. शाबास कपिले. वा वा कपिलाताई. बहुतेक या बुवालाच आम्ही इथे राहिलेलं नकोय म्हणून आम्हाला हक्कलतोय हा. याच्यापेक्षा चांगला गुरु मिळेल तिथे जावं, पण तिकडे तिकडे तो सहदेव आडवा येतोय. मी आलेच. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल कपिले. शिव शंकर शंभो. बोला बोधाचार्य परमशिष्य सहदेव महाराज की जय हो. जय हो. बोधाचार्य परमशिष्य सहदेव महाराज की जय हो. भक्तांना सुक्या मेव्याचा प्रसाद दे. बाळप्पा भाऊ, माझा सुका मेवा का दिला त्यांना? माफ करा, माझा उपवास आहे आज. अहो तुमचाही उपवास आहे. अहो उद्या खाईन बाळप्पा भाऊ. हा प्रणाम. बाळप्पा तुम्हीच ना? हो मीच. स्वामींचा अगदी जवळचा शिष्य आहे बाळप्पा. मोठा शिष्य आहे बर का. हा, तुम्ही बाळप्पाला या मठाकडे वळवता येतंय का ते पहा. एकदा का बाळप्पा इकडे वळाला की सगळा भक्त परिवार इकडे वळणार. तुम्ही स्वामींच्या चरणाशी सर्वस्व मानून आहात. वा, हे पाहून ना आम्हाला खूप आनंद झाला. हो, पण एवढं केलं तरी स्वामी स्थानावर तितकासा मान नाही तुम्हाला. सहदेव भाऊ, आणि तुमची तुलना केली असता काडीची किंमत नाही तुमच्या सामर्थ्याची. तुम्ही एक काम करा, आमच्या गुरुवर्यांचे शिष्यत्व स्वीकारा. म्हणजे काय, आमच्या इतकाच तुमचा सुद्धा अक्कलकोट मध्ये उदो उदो होईल. मनापासून धन्यवाद, पण स्वामींच्या चरणाशी मला सगळं लाभलंय. गोपाळा, परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, मनुष्याला जन्माला घातलं, मनुष्याला सर्व काही दिलं. अशी कुठली गोष्ट आहे जी मनुष्य देवाला देऊ शकतो? स्वामी, परमेश्वरच सगळं मनुष्याला देतो, तर मनुष्य परमेश्वराला काय देणार? एक गोष्ट आहे, निष्ठा. ती तुमची स्वतःची असते. निष्ठा टिकली तर तुम्ही टिकणार, आणि निष्ठा ठळली तर शिव शंकर शंभो. कपिलाताई, नाही तुम्ही हुशार दिसता. बघा, विचार करा. हो हो नक्कीच.
बोला बोधाचार्य परमशिष्य सहदेव महाराज की जय बोधाचार्य परमशिष्य सहदेव महाराज की जय. कपिलामाई, सांगत होतो ना मी. तुमच्यामुळे पडला माझा सुकामेवा. बाळप्पा आणि कपिलाला विचलित करण्याची योजना तर आखली आहे. बघू आता कधी बळी पडतात या आमिषाला ते. सहदेव, मला तुझा प्रस्ताव मान्य आहे. बोधाचार्य महाराजांचं शिष्यत्व स्वीकारायला मी तयार आहे. हे काय एकटी झालीस तू? हो. बाळप्पा कुठे आहे? बाळप्पा येणार नाही. तो स्वामी स्थान कधीही सोडणार नाही. मग मला तुझी काही गरज नाही. बाळप्पाला घेऊन ये. तो आला तरच तुझी शिफारस मी गुरुवर्यांकडे करेन. सहदेव, अरे पण बाळप्पाच का? बाळप्पा जे काम करू शकतो ना त्यापेक्षा जास्त काम मी करू शकते. हा, काय आहे त्यामध्ये आपल्या दोघांचा फायदा आहे. हो, हे, त्याच्यासाठी मी एकटाच समर्थ आहे. तुला म्हटलं ना बाळप्पाला घेऊन ये. तो आला तरच शिष्यत्व मिळेल. पण बाळप्पाच का, मी का नाही? हे बघ, बाळप्पाचं नाव फार मोठं आहे. तो आला तरच या मठाला लौकिक प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. आजवर तुम्ही आमची सेवा केली, भक्त म्हणून जो आदर्श प्रस्थापित केला त्याबद्दल मी तुम्हा दोघांचा सन्मान करतो. तुम्हाला भक्त श्रेष्ठ अशी उपाधी देतो. आजपासून मठाचे सर्व अधिकार तुम्हा दोघांकडे. या मठात जो कोणी येईल त्याला आधी तुमची भेट घ्यावी लागेल, तुमची परवानगी घ्यावी लागेल आणि मगच त्याला आत प्रवेश मिळेल. ज्याप्रमाणे मंदिराच्या बाहेर नंदी आणि कासव असतो त्याचप्रमाणे तुम्ही दोघे आहात. शिवशंकर शंभो. बाळप्पा भाऊ, हा अन्याय आहे. हा मान खरं तर मला मिळायला हवा. असा सन्मान माझा होणं अपेक्षित आहे. काय कपिलामाई, मी असंच काहीतरी म्हणावं अशी तुमची इच्छा होती ना? नाही, गोपाळ बुवा आणि गया वहिनींचा असा सत्कार होणं हे खरोखरी आनंदाचं आहे. अहो, स्वामींनी केवळ माझ्याकडे एक कटाक्ष टाकला तरी तो माझ्यासाठी पुरेसा आहे. तोच माझा सन्मान आहे. श्री स्वामी समर्थ. आणि कपिलामाई, आपलाही असा सत्कार व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर आपल्या भक्तीत कुठे कमतरता आहे याकडे लक्ष द्या. आणि तसं कृतीतही आणा. या बाळप्पाचं ना आता अति झालंय. याला तिथे नेणं शक्य नाही. सहदेवाला हट्ट सोडावाच लागेल आता. शिवशंकर शंभो. थांब. काय ग, बाळप्पा नाही आला? बाळप्पाला आणणं शक्य नाही.
आधी मला शिष्यत्व घेऊ दे, मग आपण दोघं मिळून त्याला आणू. बोल, मान्य आहे? तिला आताशी घेणं आवश्यक आहे. पुढे जाऊन बाळप्पाला मनवण्यासाठी ही सोय करायलाच हवी. हा, आता तुर्तास हे आले तर ही तरी हातून जायला नको. मान्य आहे. चला. चल. महाराज, माझ्यावर कृपा करा आणि मला तुमची शिष्या म्हणून स्वीकारा. कपिला, मला तुझ्या मनातला निर्णय समजतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव. एका गुरुची शिष्या असताना मी तुला शिष्या करून नाही घेऊ शकत. स्वामींना तुझं गुरुस्थान सोडावं लागेल. स्वामी, स्वामी, स्वामी. कपिले, आम्हाला बाळाने सांगितलं की तू फक्त आजच नाही उद्या उपास धरणार आहेस. हा, मी कपिले, तुझ्या समर्पणाला तोड नाही. नाही नाही स्वामी, असं काही नाहीये. मी आता ह्या स्थानावर राहणारच नाहीये. मला तुमची शिष्या म्हणून राहायचंच नाहीये. अहो कपिला माई, काय बोलताय? हो, मला आता ह्या स्थानावर राहायचंच नाहीये. झालं. कपिला ताई, अहो तुम्ही हे चुकीचं करताय. पाप लागेल अशाने. बस, ज्याने आमचा शिष्यत्व मनापासून सोडला त्याला अडवून उपयोग नसतो. कपिले, आम्ही सोडलं तुझं गुरुस्थान. शिव शंकर शंभो. उचल या पादुका. आम्ही काय सांगतो ते नीट ऐक. जा. हे काय, मी परत स्वामी स्थानावर आले की काय? हं? स्वामीस्थान? स्वामींच्या आसनावर बोधाचार्य महाराज. हे कपिला, काय बोलतेस तू? हे बघ, तू दोन्ही गोष्टींची सरमिसळ करतेस. स्वामी, तुम्ही इथे? सहदेवा, मला गुरुवर्यांच्या ठिकाणी स्वामी दिसतायत. कपिला माई, अहो तुम्ही स्वामींना सोडू नका. माझा ऐका, असा गुरु परत मिळणार नाही. स्वामीच सर्वश्रेष्ठ आहेत. हे बाळाप्पा, हे शक्य नाही. हा, माझे गुरुवर्य बोधाचार्य महाराज हेच सर्वश्रेष्ठ आहेत.
हे काय चाललंय? नक्की कोणाला गुरु मानावं? आता कोण श्रेष्ठ आहे हे ठरेलच. आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत. नाही, आम्हीच सर्वश्रेष्ठ आहोत. मी म्हटलं होतं ना, गुरुवर्य बोधाचार्य महाराज हेच सर्वश्रेष्ठ आहे. त्यांच्या चरणी ज्ञान आहे, तत्व आहे. स्वामी, हे काय घडलं? माझे गुरुवर्य कुठे आहेत? सहदेवा, आम्ही मठाच्या द्वारापाशी पहिल्या दिवशी फुलं वाहिली आणि तिथं पावलं प्रकट झाली. तुम्हाला वाटलं ती आमची पावलं आहेत आणि तुम्ही सगळे नतमस्तक झालात. पण ती पावलं स्वामींचीच होती. आतापर्यंत तुम्ही स्वामींच्याच पावलांना वंदन करत होता. कपिले, आम्ही एकच आहोत. गुरु तत्व एकच आहे. जे तत्व आमच्यात आहे तेच तत्व प्रत्येक गुरु मध्ये आहे. सहदेवा, फक्त दिखावा, पैसा अडका यातच मोठेपण आणि श्रीमंती नसते. अरे खरी श्रीमंती गुरुच्या चरणी आहे, श्रद्धेत आहे, भक्तीत आहे. तेव्हा गुरुच्या चरणी लीन व्हा. कपिले, स्वतःच्या स्वार्थापायी गुरु बदला निघाली होतीस. भक्तीपेक्षा धनाला मोठेपण देत होतीस. पण लक्षात ठेव, खरी श्रीमंती भक्तीत आहे, श्रद्धेत आहे. गुरु प्रति एकनिष्ठ राहाल तरच आयुष्यात उद्धार होईल. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी, मी लालसेपाही चुकले, मला क्षमा करा. स्वामी, मला क्षमा करा. मला आत्ता कळलं की मी गुरुतत्वाला नाही, अहंकाराला नमवायला हवं होतं.
स्वामी स्वामी मी तुमच्या चरणी शरण आलोय. कपिलामाई, सहदेव भाऊ, गुरु गुरूंमध्ये भेद करू नये असं स्वामी सांगतायत. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.